माझे सर्व सहकारी पदाधिकारी, सर्व सदस्यगण, उपस्थित माझे सर्व बांधवांनो, प्रास्ताविकामध्ये फार काही सांगायचं नसतं, परंतु कार्यक्रमाचा जो प्रमुख भाग आहे म्हणून हे प्रास्ताविक असतं. प्रास्ताविकामध्ये मी एवढंच म्हणू इच्छितो की आजचा हा प्रसंग हा बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन जी निळ्या झेंड्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरी विचाराची ही एक फेडरेशनची ट्रेड युनियन आहे, ट्रेड युनियनची फेडरेशन आहे. आणि या फेडरेशनची स्थापना कशी झाली ते मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे. आमच्या या देशामध्ये वेगवेगळ्या विचारधारा काम करतात. त्या विचारधारेमध्ये आंबेडकरी विचारधारेचा एक प्रवाह सुरू आहे आणि सर्व विचाराच्या वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक आणि याच्यामध्ये अनेक संघटना आहेत. त्या वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटनांचे, राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, ट्रेड युनियन आहेत. आणि त्या ट्रेड युनियनमध्ये आमचा आंबेडकरवादी माणूस हा सतत भरडला जात होता. त्याचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या वयाचे जे लोक होते आणि त्या काळामध्ये जे नोकऱ्या करत होते, प्रशासनामध्ये होते, त्यांना येत होता. आणि हे होत असताना त्यावेळेला एक प्रमुख संघटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारं या देशामध्ये कार्यरत होतं. ते संघटन म्हणजे बामसेफ. स्पष्टतेने सांगायला हरकत नाही. बामसेफनी समाजामधील तळागाळातील लोकांना जागृत करण्याचा विडा तर उचलला होताच, परंतु या समाजावर अन्याय अत्याचार होण्याच्या दृष्टीने ज्या काही घडामोडी घडत होत्या त्याला मात्र ते नियंत्रित करू शकले नाही. कर्मचारी होते बामसेफमध्ये. त्यांनी आंबेडकरी विचारधारेला पुढे नेण्यासाठी अहोरात्र जीवाचं रान केलं, आपलं सर्वस्व त्यागलं. त्यामध्ये श्रीकृष्ण उबाळे साहेब होते. त्यांचे आम्ही सर्वसामान्य गावामध्ये गल्लीबोळात काम करणारे कार्यकर्ते होतो. आणि त्यावेळेला ते संघटन वाढत गेलं, कर्मचारी एकत्र होत गेले, संघटित झाले आणि मग त्या संघटनेचे जे प्रमुख होते ते होते माननीय कांशीरामजी. या कांशीरामजींनी बामसेफ तर चालवलं, परंतु पुढे चालून आपल्याला या देशातील सर्व जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल त्यासाठी त्यांनी सखोल अध्ययन केलं. आणि त्या अध्ययनामधून मग त्यांनी ठरवलं की नाही, पॉलिटिकल दृष्टीने जर आम्ही सक्षम झालो तरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जनता म्हणतो त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जनता म्हणजे सर्वच होती, 100 कोटी. माननीय कांशीरामजींनी त्या पद्धतीने ते काम केलं. पॉलिटिकल पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचं नाव बहुजन समाज पार्टी असं होतं आणि त्यामध्ये आम्ही सर्व काम करत होतो. परंतु त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचाराचा राजकीय पक्ष होता त्या राजकीय पक्षाकडे आमचं सर्व कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झालं, म्हणून आम्ही ते दुर्भाग्य आहोत असं मी म्हणतो. राजमाता, राष्ट्रमाता मा जिजाऊसाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य
महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी जे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होत आहेत, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीकृष्णजी उबाळे साहेब यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय चरणदासजी सोनटक्के साहेब, या अधिवेशनाला स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले चंद्रपुरातील प्रसिद्ध मेंदू व मानसिक रोगतज्ञ आदरणीय डॉक्टर विवेकजी बांबुडे सर, द्वितीय सत्रामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत असे प्रसिद्ध विचारवंत आदरणीय लोकेशजी नाईक साहेब, दुसरे वक्ते IRS आयकर आयुक्त मुंबई आदरणीय अरविंदजी सोनटक्के साहेब, प्रसिद्ध रिपब्लिकन विचारवंत आदरणीय रमेशजी जीवने साहेब, संचालक आवाज इंडिया TV नागपूर आदरणीय प्रीतमजी बुलकुंडे साहेब, या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय PH गवई साहेब, माननीय डॉक्टर चरणदासजी सोनटक्के साहेब, हर्षदजी सोनोने साहेब, माननीय सिद्धार्थजी डोईपुडे साहेब, माननीय प्राध्यापक TD कोसे सर, आदरणीय प्राध्यापक शेषरावजी रोकडे, आदरणीय प्राध्यापक अशोकजी ढवडे, माननीय चैनदासजी भालाधरे, आदरणीय ॲडव्होकेट इंद्रजितजी मेश्राम साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रामप्रकाशजी सोनवणे साहेब आणि सिद्धार्थजी सुमन साहेब, आणि या आजच्या कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये घडून आलेला आहेत असे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय राजकुमारजी जवादे साहेब, आदरणीय वसंतरावजी मुरारकर साहेब, आणि व्यासपीठावर उपस्थित विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, विचारपीठाच्या समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मी आयुष्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करायला विद्यार्थी दशेपासूनच शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्या, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेने विद्यार्थी दशेमध्ये चळवळीमध्ये काम करायला सुरुवात केली. नोकरीमध्ये लागल्यानंतरसुद्धा या बहुजन चळवळीमध्ये कामाला सुरुवात केली. आणि या बहुजन चळवळीमध्ये काम करता करता आज मला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघामधून या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये विक्रमी मतानं या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये निवडून दिलेलं आहेत. त्यामध्ये या बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या या व्यासपीठावर सर्व मान्यवराचं, व्यासपीठाच्या समोरील सर्व मान्यवराचं फार मोठं मोलाचं सहकार्य मला मिळालेलं आहे, याची मला जाणीव आहे. कारण या नागपूर विभागामध्ये ज्या बहुजन चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, अशा संघटनांचा मला 34 संघटनांनी पाठिंबा दिला. या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे, एखाद्या निवडणुकीमध्ये एखाद्या उमेदवाराला एवढ्या मोठ्या संख्येनं पाठिंबा मिळण्याचं प्रथमतः घडलेलं आहे. मी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा अधिकृत उमेदवार. ज्या संघटनेची सुरुवात 1946ला झाली, 75 वर्ष होऊन गेलेले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले. आणि ज्या संघटनेचा मी विदर्भाचा प्रमुख म्हणून काम करतो, त्या संघटनेलासुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या संघटनेने मला या नागपूर विभाग
मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळीकडे मी कामाला सुरुवात केली. तसेही मागील 30 वर्षापासून या संघटनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि संघटनेने त्याची दखल घेऊन मला उमेदवारी बहाल केली आणि या नागपूर विभागाच्या 6 जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली. मागील 3 वर्षापासून 3-3.5-4 वर्षापासून एकही दिवस न घरी राहता चंद्रपूरच नव्हे तर या विदर्भातील पूर्व विदर्भातील 6 जिल्हे पिंजून काढले आणि प्रत्येक व्होटर्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. समाज क्रांति के जनक महात्मा फुले, सामाजिक लोकशाही के पिलर राजर्षि शाहू महाराज, भारतीय श्रम आंदोलन के जनक नारायण मेघाजी लोखंडे, भारतीय राज्य घटना के शिल्पकार, आधुनिक भारत के निर्माता, सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनको मैं सर्वप्रथम अभिवादन करता हूँ. और साथ ही में आज जो बहुजन एम्प्लॉयज़ फेडरेशन का जो राज्य स्तरीय अधिवेशन है उसके जो संस्थापक है श्री कृष्ण उबाड़े साहेब, उनको भी मैं नमन करता हूँ. मंच पे उपस्थित मान्यवर श्री सोळंके सर, श्री अडवाले सर, जवादे सर, कोसे सर, लोकेश नाईक सर, अरविंद सोनटक्के सर, प्रीतम बुलकंडे सर और अदर मान्यवर और मेरे भाइयों और बहनों, मुझे यहाँ पे स्वागताध्यक्ष करके बुलाया गया है, उसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देता हूँ. खास करके जवादे सर और कोसे सर मेरे पास आए थे, उनको मैं धन्यवाद देता हूँ. मैं मराठी में बात करता हूँ, लेकिन कोसे सर और जवादे सर ने मुझे हिंदी में ये बात रखने के लिए बोला है. आज जो इस कार्यक्रम का जो प्रबोधन सत्र है उसमें जो विषय रखा गया है भारतीय संविधान का वर्तमान और उसके सामने जो चुनौतियां है वो, और दूसरा है कि जाति न्याय जनगणना, जाति अंत की लड़ाई और संविधान के अंदर की जो नीतियां है एक विश्लेषण. ये जो दोनों विषय रखे गए हैं मुझे लगता है कि ये एक दूसरे से रिलेटेड है, क्योंकि भारतीय जो संविधान है उसके सामने सबसे बड़ा चैलेंज या चुनौतियाँ है वो है ब्राह्मणवाद. जो जाति प्रथा है उसका निर्माण ब्राह्मणवाद ने निर्माण किया, और जाति अंत की जो हम लड़ाई बोलते हैं उसके सामने सबसे बड़ी अगर रुकावट है तो वो है ब्राह्मणवाद. इसी साल फरवरी 2023 में आप सब अमेरिका पता है आपको. अमेरिका में एक वाशिंगटन करके राज्य है, उसमें एक सिटी है, वहाँ पे कास्ट डिस्क्रिमिनेशन पे बैन लगाया गया है. सिएटल सिटी नाम है उसका, उस पर कास्ट डिस्क्रिमिनेशन पे बैन लगाया गया है. अब ये सोचने वाली बात है कि ये जाति प्रथा है ये भारत में पाई जाती है, तो हजारों किलोमीटर दूर वहाँ पे कौन लेके गया, और लेके गए वहाँ पे कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन यानी जातिगत भेदभाव इतना ज़्यादा हुआ कि उस पर वहाँ के काउंसिल को बैन लगाना पड़ा. मैं 1916 में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर एक निबंध लिखते हैं, कास्ट इन इंडिया मैकेनिज्म जेनेसिस एंड डेवलपमेंट. उस समय बाबा साहब अम्बेडकर कोलंबिया यूनिवर्सिटी में पढ़ रहे रहते. उनका जो उम्र है वो सिर्फ 25 साल की रहती है उस समय 1916 में. वो जो निबंध है उसमें कास्ट जो है जाति है वो कैसे निर्माण हुआ इंडिया में और उसका कैसे डेवलपमेंट हुआ उसके बारे में बताते हैं. उसमें वो एक वाक्य कहते हैं कि हिंदू लोग पूरे दुनिया में जहाँ कहीं पे भी जाएंगे वहाँ पे वो जाति प्रथा अपने लेके जाएंगे. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, माझ्या हृदयात वास करणारे माझे वंदनीय आईबाबा, वंदनीय सद्गुरू, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे सर्व या स्वातंत्र्य चळवळीतले सर्व महान व्यक्ती, या सगळ्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे
बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया राज्यस्तरीय अधिवेशन या कार्यक्रमाचे आमचे मित्र उद्घाटक आमदार सुधाकररावजी अडबाले साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय R.D. रामटेके सर, प्राध्यापक चरणदास सोळंके साहेब, स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर विवेक बांबोळेजी, प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय P.H. गवई साहेब आणि सर थोडं माफ करा मला सगळ्यांनी, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज देशामध्ये संविधानाबद्दलची जी चर्चा सुरू आहे, या संविधानामध्ये संविधानाचं जे सगळ्यात पहिले उद्देशिका आहे त्यात आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, आणखी बरंचसं आहे. आज या गोष्टीला चालू असलेल्या सरकारने न्याय दिला आहे का? जेव्हा आपल्या भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी सादर केली, ती मंजूर झाली आणि बाबासाहेबांनी सगळ्यात पहिला विषय हा घेतलेला होता की या देशामध्ये जे अंधश्रद्धा होती, कर्मकांड होते, या कर्मकांडांपासून आपला बहुजन समाज कसा बाहेर निघेल यासाठी सगळ्यात पहिले प्रयत्न झालेले आहेत. परंतु आपण लोकांनी किती साथ दिला, किती लोक याच्यातून बाहेर निघालेत. आजही आपण ज्यांना म्हणतो की अंधभक्त, गांधी भक्त नाही, अंधभक्त, आज गांधी भक्ताचा विषय नाही आहे. अंधभक्त का तयार झालेत? राम आला, आता हनुमान आला, कर्नाटकचे लोक बसले आहेत या ठिकाणी, त्या ठिकाणी हनुमानजीची गदा आली. हे आपल्या राज्यघटनेत विधित आहे का, याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. राज्यघटनेने जे आपल्याला दिलेलं आहे त्या राज्यघटनेप्रमाणे आज देशात कार्य सुरू आहे का? 9 वर्षापासून आता 10वं वर्ष सुरू आहे. या 10व्या वर्षापर्यंत देशातल्या ज्या सार्वजनिक संस्था होत्या त्या सगळ्यांची वाट लावलेली आहे, म्हणजे त्या विकल्या गेलेल्या आहेत. रिझर्व्ह बँकसुद्धा खाली झालेली आहे. असं कुठलंही सेक्टर नाही की जे यांनी संपवलेलं नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रामुख्याने लोकशाही आहे. राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात करण्याच्या अगोदर असा विचार करण्यात आला होता की सर्वांना सगळा पुरेसा वेळ मिळेल, तर त्या दृष्टिकोनातून आपण हे कर्टन करून थोडंसं अधिक गतिमान कसं करतात त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. म्हणून आज मला जो काही वेळ मिळाला आहे 5 मिनिटाचा, त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगणार आहेत, त्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं ही विनंती. आमचे आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा अभिवादन करतो. या संघटनेचे संस्थापक स्मृतिशेष श्रीकृष्णजी उबाळे यांनाही या निमित्ताने अभिवादन करतो. आणि आंबेडकरवादी विचारसरणीच्या विचारपीठावरील सर्वांना अभिवादन करून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करतो. मला मित्र हो, परिस्थिती फार अत्यंत बिकट आहे आणि आज आपल्या ज्या ज्या काही संघटना असतील, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं रक्त आटवून या देशाला जे काही संविधान दिलं असेल ते संविधान धोक्यात आलेलं आहे. आणि आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी करत असताना आपला जो विरोधी शत्रू आहे, हा शत्रू फार सर्वच अंगाने प्रबळ असलेला आहे आणि तो आपल्याला चारू बाजूंनी घेरून आपला निपात कसा केला जाईल, आपण गुलाम कसे होऊ या दृष्टिकोनाने विचार करत आहोत. या गोष्टीचा सर्वांनी विचार करून मला हे सांगायचं आहे
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेप्रमाणे जो अधिकार आहे जर तो अबाधित राहिला नाही तर आपली काय अवस्था होईल. आज तर आम्ही 50, 60, 70च्या वयामानात गेलेलो आहोत, परंतु आमची येणारी जी पिढी आहे ती पिढी कशी राहील. आणि जर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेच्या अगोदरची परिस्थिती तीच जर का समजा पुन्हा या देशात आणायची तयारी जर सुरू असेल तर आम्हीही सुद्धा वेगळ्या तऱ्हेने विचार केला पाहिजे. आणि आपल्या हातात एक छोटंसं प्रकरण पुढच्या वर्षी होऊ घातलेलं आहे 2024चं इलेक्शन. या इलेक्शनमध्ये या विचारसरणीचा आपल्याला नेस्तनाबूत करणाऱ्या विचारसरणीचा निपात करावा आणि आपलं जे संघटन आहे बाबासाहेबांचा जो विचार आहे हा आजन्म तेवत राहावा या दृष्टिकोनाने सर्वांनी विचार करून आपले स्वतःचं मार्गक्रमण करावं एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय भीम. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. मंचावरील सन्माननीय व्यक्ती ज्या थोर संस्थापक BEFचे थोर संस्थापक माननीय श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ह्या भव्य अशा राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये आपण उपस्थित झालेला आहात. त्या संस्थेचे सदस्य, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अकोला जिल्ह्यामधून प्रतिनिधी म्हणून मी दरवर्षी संघटनेच्या अधिवेशनाला येत असतो. यापूर्वी जे संमेलन झालं होतं, जे अधिवेशन झालं होतं ते तळेगाव दाभाडे येथे झालं होतं, तिथे मी उपस्थित होतो. त्यापूर्वी भंडारा जिल्ह्यामध्ये एका गावाला अधिवेशन झालं होतं, तिथेही मी उपस्थित होतो. मला आठवते 20-21 वर्षापूर्वी चंद्रपूर या ठिकाणी एक अधिवेशन झालं होतं. त्यावेळेस उबाळे साहेब उपस्थित होते. तळेगाव येथे जे अधिवेशन झालं त्याच्यानंतर मात्र खंड पडला आणि तो जो खंड पडला तो या देशामध्ये एक बिमारी आली कोरोना नावाची, त्यामुळे खंड पडला आणि आपल्याला अधिवेशन घेता आलं नाही. हा खंड जो पडला तो खंड पडला तरी देखील आम्ही संघटनेसाठी संघटनेच्या एका फलक घेऊन भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, भालचंद्र मेघाजी लोखंडे, ज्या ज्या महामानवांनी या ठिकाणी मानवतेचा लढा लढून या ठिकाणी क्रांतीचं निशाण ओळखून मानवमुक्तीचा लढा लढलेला आहे, अशा सर्व महामानांना या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे उबाळे साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला जे आयोजक आहेत या सर्व आयोजकांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सन्माननीय व्यासपीठ, वेळ कमी आहे. आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कारण आमची संघटना ही असंघटित क्षेत्रातली आहे, कारण सरांनी सांगितलं की इथं 2 भाग आहेत, फेडरेशन आहे संघटित आणि असंघटित. तर आमची संघटना रोजंदारी मजूर सेना ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करते. त्या संघटनेचे संस्थापक माझे सहकारी या ठिकाणी दिवंगत असलेले श्रद्धेय कालबश बाबूभाई भालाधरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही संघटनेमध्ये जुडलो आणि हा कारवा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केला. त्या अनुषंगाने मी बीडचं प्रतिनिधित्व करतो आहे. बीड जिल्ह्यामध्ये या देशातील परळी आणि बीड जिल्हा हा छोटा बिहार आहे, कारण तिथं कायदा, सुव्यवस्था, समता, बंधुत्व, न्याय, शासन परिपत्रक, शासन निर्णय, संविधान हे सर्व कसं जास्तीत जास्त पायदळी तोडलं जाईल. सर्वांना प्रथम
क्रांतिकारक जय भीम. जय भीम. जय भीम. आजच्या या बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आणि या अधिवेशनाचे जे संयोजक आहेत, आयोजक आहेत, या सर्वांच्या कष्टाला मी शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या कष्टाला मी अभिवादन करतो. महामाता जिजाई छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामाता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या सर्वांचे आजच्या राज्यस्तरीय जे अधिवेशन आहे आपल्या संघटनेचं PEFचं, त्या मंचावर जे सन्मानित उपस्थित आहेत ते माझे सन्मानित आणि कर्मचारी वृंद, संघटनेचे जे आधारस्तंभ आहेत ते आता इथं आलेले, त्यांनासुद्धा माझ्याकडून सर्वांना सप्रेम जय भीम. तसा ज्यावेळेस तो जिल्हा मी हाती घेतला होता त्यावेळेस थोडं काम केलेलं आहे मी, जास्त काही काम केलेलं नाही. सकाळी 7 ते दिवसाचे 11:30पर्यंत फक्त पोस्टर लावले मी आणि माझ्या मुलांनी. त्यावेळेस तेवढं एक काम माझ्या हाताने झालेलं आहे. बाकीचं सहकार्य संघटनेच्याच मार्फत करतो, पण जे मला रस्त्यावर काही दिसलं डोळ्याने किंवा जिथं कुठं पेंडॉल पडलेला आहे तिथे जाऊन मग तो जिल्हा कुठला असो तिथे मी बसून गाईड करतो. हे माझं काम आहे. सध्या मी यवतमाळ सोडलेलं आहे. यवतमाळला आम्ही दुसऱ्याकडे सुपूर्द केलेलं आहे आणि मी सध्या लोकलमध्ये नागपूरला राहतो काही कारणास्तव. तर मित्र, सांगायचं तात्पर्य म्हणजे सत्य बोलावं म्हणून मान्य रोकडे साहेब इथं बोलूनच गेले आहे, म्हणून तेवढं मी बोलून टाकलेलं आहे. का कार्य यवतमाळसाठी माझं काहीही नाही. मला इथे बोलवलं, मला करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं त्या समस्त महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय स्मृतिश्री श्रीकृष्ण उबाळे यांना अभिवादन करतो. आमच्या जीवनामध्ये जो बदल घडवून आणला ते खरंच म्हणजे श्रीकृष्ण उबाळे साहेब. मंचकावरील सर्व उपस्थित वक्ता मंडळी, इथे उपस्थित सर्व माझे कर्मचारी किंवा जे कर्मचारी नसतील असेही बंधू आणि भगिनींनो, या संघटनेची निर्मिती का करण्यात आली हे आधीच वक्त्यांनी सांगितलं आहे. 1982 पासून आमच्या तारुण्यात जेव्हा डोक्यावरती पूर्ण काळे केस होते तेव्हा आम्ही उडी घेतली आणि त्यावेळचं संघटन बामसेफ, या बामसेफमध्ये उडी घेतल्यानंतर यू हॅव पे बॅक टू युअर सोसायटी. तुला तुझ्या समाजकार्यासाठी जगायचं आहे, परिवर्तनासाठी जगायचं आहे. दुसरा मुद्दा, तुझ्या मिळकतीतला 20वा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे तुला खर्च करायचा आहे. आणि तिसरा मुद्दा, तू कर्मचारी आहे, ज्या डिपार्टमेंटचं तू डेव्हलपमेंट करणार आहे तुझ्या बुद्धीच्या कसोटीवरती, ज्या डिपार्टमेंटला तू श्रम देऊन पुढे नेणार आहे त्याच बुद्धीच्या कसोटीवरती आणि त्याच श्रमाच्या भरोश्यावरती सर्व सहकारीगण, आज अनेक लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला काही माहीत नाही अशातला काही प्रकार नाही. आपण सर्व तज्ज्ञ आहात, आपण सर्व जाणकार आहात. आपल्याला बारीक सारीक आंबेडकरी चळवळीबद्दल ज्ञानही आहे. आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस आपण कोणाला बोलूसुद्धा देत नाही, एवढं ज्ञान आपल्याकडे आहे. परंतु एक गोष्ट आपण आता लक्षात ठेवली पाहिजे की आपण आहो त्या जाग्यावरच आहो, आपण काही पुढे सरकलेले नाही. आपलं ज्ञान फक्त आपण आपल्यापर्यंतच ठेवतो, लोकांपर्यंत काही घेऊन जात नाही.
आज देशामध्ये जे वातावरण चालू आहे ते तुम्हाला माहीत नाही अशातला काही प्रकार नाही. तुम्हाला सर्व माहीत आहे, तुम्ही सर्व जाणकार आहात, तुम्ही ऐकता, तुम्ही समजदार आहात. इथं असं कोणाला कोणी समजू नये की मला तुमच्यापेक्षा फार जास्त काही येते. अगोदरच मी सांगतो की आपण खूप बुद्धिजीवी लोक आहात, परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट मला जरूर दिसते की आपण बेईमान तर म्हणता येणार नाही लोकांना, परंतु कामचोर जरूर म्हणता येईल. आम्ही कामचोरी करतो. कोणती कामचोरी करतो? आम्ही लोकांपर्यंत मार्गदर्शन काही घेऊन जात नाही, लोकांपर्यंत आम्ही आमचा प्रोग्राम घेऊन जात नाही. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ते स्मृतिशेष श्रीकृष्णजी उबाळे साहेब यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. विचारपीठावर आत्तापर्यंत जे उपस्थित होते, जे निघून गेले ते मान्यवर आणि आत्ता सध्या जे उपस्थित आहे ते मान्यवर, त्याचप्रमाणे आजच्या या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता आणि ही शोभा वाढविण्याकरिता सभागृहामध्ये जे मान्यवर पदाधिकारी, महिला भगिनी उपस्थित आहेत, आपणा सर्वांना अभिवादन. या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपण या नागपूर विभागाचे शिक्षक आमदार यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. त्याचप्रमाणे या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे काम चालू आहे त्यापैकी 10 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवरांनी त्या जिल्ह्यांचं काम कसं सुरू आहे, कसं असायला पाहिजे यावर त्यांनी आपला लेखाजोखा मांडलेला आहे. मी या ठिकाणी महत्त्वाचं हे सांगणार आहे की विद्यमान परिस्थिती इतकी बिकट होत चाललेली आहे की ती परिस्थिती आता आपल्याला सुधारवणं शक्य होणार नाही. तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, द पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो असे छत्रपती शाहूजी महाराज आणि या संपूर्ण मोठ्या जनसंख्येने भारतामध्ये गुलाम झालेल्या शूद्र आणि अतिशूद्रांना, पूर्वाश्रमीच्या, जगातील सर्वोत्तम कायद्याच्या माध्यमातून आणि जगातील सर्वोत्तम अशा संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या भारत देशाला राज्यघटना अर्पण केली. ते राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशातील शोषित पीडितांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत, त्याग दिला, बलिदान दिला, त्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. बंधूंनो, सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. या दुसऱ्या सत्राच्या सुरुवात करताना मला एक आनंद होतो आहे की या सत्राच्या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करण्याकरिता जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत ते आजच्या द्वितीय सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे साहेब, ज्यांची तारीख आम्हाला कधी मिळत नव्हती, म्हणजे ती तारीख मिळवण्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला आणि या देशातील आमच्या मुक्तीचा कायदा हा अगदी प्रबळ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी जे रात्रंदिवस देशभरामध्ये फिरत आहेत आणि ज्यांनी नुकताच प्रयोग करून दाखवला, तो यशस्वी करून दाखवला, त्या कर्नाटकच्या यशस्वी प्रयोगाचे निर्माते. I don't think there is any doubt in anybody's mind here
that we should defeat the BJP. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण भाजपाला हरवलं का पाहिजे, कारण काय असलं पाहिजे, याचा अंतर्मनात आपण विचार केला पाहिजे. My personal reason for defeating the BJP is, we defeated the BJP. I live in Bangalore. I'm suddenly breathing easy. I'm feeling more comfortable and I'm less fearful. माझा यामध्ये पर्सनल इंटरेस्ट कुठलाही नसला तरी या देशातील परिस्थिती, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा विचार करता हे त्यांचा पराभव करणं अपरिहार्य ठरलेलं आहे. ही काळाची गरज आहे. I would like to tell you today what we have done in Karnataka to defeat the BJP. मी आज तुम्हाला कर्नाटकामध्ये काय केलेलं आहे याची इत्थंभूत माहिती देणार आहे. Most important thing, we have a broad alliance of all Muslims, Christians, backward classes, Dalits, oppressed classes, untouchables and everybody, from the highest intellectual in Karnataka to the most disadvantaged person who is fighting for his everyday rights. We all came together in Karnataka to fight together and to defeat the BJP. कर्नाटकामध्ये आम्ही कर्नाटकामध्ये सगळ्या सुधारणावादी संघटना, त्यामध्ये सगळे धार्मिक अल्पसंख्याक, मुस्लिम, ख्रिश्चन्स आणि इतर धार्मिक अल्पसंख्याक, त्याचबरोबर सर्व पुरोगामी विचारांच्या संघटनांना आम्ही एकत्रित केलं, त्यांना आमचा प्लॅन सांगितला आणि तो यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. I will start with a simple statistics. 2018, मी काही आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे जी 2018च्या निवडणुकीतली आहे, त्याचसोबत 2023मधल्या निवडणुकीची आहे. ही आकडेवारी जर आपण ऐकली तर निश्चितपणे आपल्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत किंवा आयडियाज आहेत किंवा इव्हन काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा क्लिअर होऊ शकतात. in 2018, the Indian National Congress got 38% votes and 80 assembly constituencies. 2018मध्ये आकडेवारी महत्त्वाची असल्यामुळे कृपया काळजीपूर्वक ऐकावं. 2018मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसला 38%, 38% मतं मिळाली होती, परंतु त्या 38%च्या भरोशावर त्यांच्या 80 सीटा निवडून आलेल्या होत्या. Whereas the BJP that got 36% of the votes got 104 assembly constituencies. त्याचबरोबर 2018ला मात्र जिथे काँग्रेसच्या 80 सीट निवडून आलेल्या होत्या तिथे भाजपाच्या 36 सीट्स निवडून आलेल्या होत्या. सॉरी 104 सीट निवडून आलेल्या होत्या आणि त्यांना एकूण 36% वोट मिळालेले होते. म्हणजे 36% वोटमध्ये 104 सीटा एकीकडे भाजपाला होत्या, तर इकडे 38% वोटिंगमध्ये 80 सीट मात्र INCला होत्या. Even though INC had the strength of the ground, INC did not have the backbone, the party strength to convert the percentage of votes to seats. Sir, pardon please. Please once. They did not have the strength. Congress did not have the strength to convert the votes, percentage votes to seats. ओके सर. हां, INCकडे 38% वोट्स असल्यामुळे त्यांना 80 सीट्स फक्त मिळालेल्या होत्या. म्हणजे हे थोडी आकडेवारी लक्षात घेण्यालायक आहे की 38 सीट्स इक्विवॅलंट टू 38% इक्विवॅलंट टू 80% सीट्स अँड 36% शेअर ऑफ वोटिंग इक्विवॅलंट टू 104, म्हणजे 104 सीट्स मिळालेल्या होत्या. आता महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो की पुढे म्हणजे स्ट्रॅटेजिकली जर विचार केला तर 2023मधलं पिक्चर कसं असलं पाहिजे होतं यावर आम्ही गांभीर्याने विचार केला. सर प्लीज कंटिन्यू. So in 2023 assembly elections, Congress got 43% vote share. 2023मध्ये INCला 43% मतं मिळालीत. त्याचबरोबर त्यांनी 135 सीटवरती विजय मिळवलेला होता. सबको जय भीम. जय भीम. खाने के बाद थोड़ी सुस्ती आ जाती है, मगर ये सुस्ती 2024 में रही तो भाई महंगी पड़ेगी. इसलिए चाहे हम सरकारी नौकरी में हैं, चाहे बिजनेस कर रहे हैं, चाहे किसी भी क्षेत्र में हैं, फिर भी उसमें से थोड़ा सा वक्त निकाल कर हमें 2024 की तैयारी करनी है. ये मन में ठान लो.
सबसे पहले वेरी थैंक टू मिस्टर लोकेश नायक। लोकेश नायक जी के लिए जस्ट 2 लाइनें मैं कहूँगा जो दुष्यंत कुमार की है कि कौन कहता है कि आकाश में सुराग नहीं होता, कौन कहता है कि आकाश में सुराग नहीं होता, एक पत्थर तो जरा तबीयत से उछालो यार। वो पत्थर लोकेश नायक जी ने बेंगलोर के आकाश में उछाला और उस पत्थर से जो आसमानी ताकत की बीजेपी को जो लगता था कि वो कभी हार नहीं सकते, उसको जमीन पर गिरा दिया। ऐसे लोकेश जी का हम इस चंद्रपुर के महान इस शहर में तहे दिल से स्वागत करते हैं। आज यहाँ जो कार्यक्रम चल रहा है वो बहुजन एम्प्लॉयज़ फेडरेशन का एफ का ये प्रोग्राम है और यहाँ जो महत्वपूर्ण विषय पर हम चर्चा कर रहे हैं वो चर्चा इस बात के लिए है कि जाति निहाय जो जनगणना है, जो बहुत ही इम्पोर्टेंट सब्जेक्ट है, क्योंकि हमने बहुत सारे सोशल मीडिया और सारे सामाजिक जो व्यासपीठ है उस पर प्लेटफॉर्म है, उस पर हमने पढ़ा है कि गाय की जनगणना हो सकती है, भैंस की हो सकती है, कुत्ते की हो सकती है, घोड़े की हो सकती है, तो ओबीसी की क्यों नहीं हो सकती? उसका एकमेव कारण, चाहे यहाँ कोई ओबीसी बैठा होगा तो मुझे माफ़ कर दे, उसका एकमेव कारण कि कोई ओबीसी नहीं चाहता कि उसकी जातिगत जनगणना हो। वो चाहता है कि गणपति आए, मैं गणपति बिठाऊँ और खुश हो जाऊँ। वो चाहता है कि दुर्गा देवी आए कि मैं दुर्गा देवी का आशीर्वाद लूँगा और मैं शांत हो जाऊँगा। लेकिन वो नहीं चाहता कि संवैधानिक हकों के लिए मैं सड़क पर आऊँ, इसलिए ओबीसी की जनगणना नहीं हो सकती। आपके साथ ऐसा नहीं हो सकता क्योंकि आप में बाबा साहब का लहू है, आप में बाबा साहब का खून है, आप में संविधान के लिए लड़ने की ताकत है, इसलिए आपके साथ कोई भी अन्याय अत्याचार नहीं होता और आप चुप नहीं बैठ सकते। संविधान के लिए हमें 2024 को लड़ना है। बहुत सारांश में मैं कुछ बातें जो लोकेश जी ने कही, शायद कुछ बातें छूट गई है, बहुत सारांश में बताऊंगा। सबसे पहली बात, अपने दिलो दिमाग पर रट लो, लिख लो, अपनी डायरी में लिख लो, अपने मोबाइल स्टेटस पे और स्क्रीन पे लिख लो कि बीजेपी हार नहीं सकती, ये मिथ्या है, बीजेपी ज़रूर इस देश में हार सकती है, ये लिख लो। उसके कुछ चंद आंकड़े हमने सुने कि जब बीजेपी को 36% वोट थे और कांग्रेस को 38% वोट थे, तब बीजेपी की सीटें ज़्यादा थी और कांग्रेस की सीटें कम थी। और इस बार चुनाव में कांग्रेस की सीटें, पहले तो यह स्पष्ट कर दूं कि मैं कोई कांग्रेस का प्रवक्ता नहीं हूं, ना मैं कांग्रेस पार्टी से समर्थन करता हूं, ना मैं कांग्रेस पार्टी का कोई सदस्य हूं। दूसरी बात यह स्पष्ट कर लूं कि लोकेश जी भी किसी भी पार्टी से बिलोंग नहीं करते, वो कांग्रेस के कार्यकर्ता नहीं है। तीसरी बात और स्पष्ट कर दूं कि मिस्टर अरविंद सोनटक्के, कमिश्नर इनकम टैक्स रिटायर्ड, वो भी किसी पार्टी से बिलोंग नहीं करते। हम यहाँ जो आए हैं, हम किसी पार्टी का प्रचार करने नहीं आए, ये बात मैं स्पष्टता से यहाँ करना चाहता हूँ। ये मंच किसी पार्टी के प्रचार चुनाव का मंच नहीं है, ये बहुजनों के एम्प्लॉयज़ फेडरेशन का मंच है, ये मैं स्पष्ट करता हूँ। किसी के दिमाग में, दिल में ये बात बैठ रही होगी कि यहाँ तो किसी पार्टी क्या किसी विचारधारा का प्रचार हो रहा है। नहीं, यहाँ किसी पार्टी और किसी विचारधारा का प्रचार नहीं हो रहा है। यहाँ इस मंच से 2024 में जो संविधान खतरे में है, उस संविधान को खतरे से बचाने का विचार हो रहा है। बहुत महत्वपूर्ण बातें लोकेश जी ने यहाँ कही। कितना माइन्यूट समीकरण है, देखो। जहाँ बीजेपी 5000 वोटों से जीती, क्या वो 5000 वोट बीजेपी के कम कर सकते हैं? ये बहुत कठिन काम है क्या? बोलिए, कठिन काम है क्या? ये इसलिए कठिन काम नहीं है कि जो वोट कटवा लोग हमारे में से खडे हो जाते हैं, अमक्या टमक्या नमक्या, आपण ज्यांना असे नावं देतो मराठीत, ते उभे होऊन जातात. म्हणजे ते काय म्हणतात, पावसाळ्यात जे छत्रे वर येतात ना, तसे इलेक्शनमध्ये काही छत्रे वर येतात. त्या छत्र्यांना जर तुम्ही दाबले तर निश्चितच जिथं जिथं 7, 5, 10 हजाराने आपण हारलो. आपण म्हणजे कोण? लोकतंत्र. आपण म्हणजे काँग्रेस नाही, हे लक्षात ठेवा. जिथं जिथं 5000, 7000, 10,000 मतांनी आपण हारलो, तिथं तिथं अशा ज्या पावसाळ्यात छत्र्या इलेक्शनच्या वेळेस उभा होतात, त्या छत्र्या तिथंच उडून जर फेकल्या तर तिथे बीजेपी हारेल, भारत जिंकेल आणि हे संविधान जिंकेल, हे लक्षात ठेवा. अतिशय सावध होण्याची गरज आहे 2024मध्ये. तुम्हाला म्हणजे बरेचसे लोक म्हणतात, म्हणजे इथं बसणाऱ्यांच्याही बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात मेरे बाबा साहब ने लिखा हुआ संविधान है, इसको कोई बाप नहीं बदल सकता. मिथ्या है.
सावध हो जाओ, सावध हो जाओ. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. मी आत्ताही सांगतोय, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. मेरे बाप ने लिखा हुआ संविधान है, उसको कोई बदल नहीं सकता. तुम्ही एम्प्लॉईज आहेत, तुम्हाला कळतं. सांगा किती सेक्टर प्रायव्हेटायझेशनमध्ये गेले सांगा. रेल्वेपासनं, एअरफोर्सपासनं, इवन डिफेन्स, देशाच्या सुरक्षतेसाठी ज्या संस्था काम करतात त्याही अंबानीला देण्यात आला, ज्याला एका सुई बनवण्याचा पण अनुभव नाही आहे. आणि तुम्ही म्हणता मेरे बाप का संविधान है, कोई बदल नहीं सकता. मिथ्येत राहू नका, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका, अंधारात राहू नका. 2024 लड़ाई अतिशय महत्त्वाची लड़ाई है, बहुत महत्वपूर्ण लड़ाई है 2024 की, जिसे हमें जीतनी है. सिर्फ इसलिए नहीं जीतनी है कि बीजेपी को हराना है. आप ध्यान दीजिएगा थोड़ा सा. सिर्फ इसलिए नहीं जीतनी है कि बीजेपी को हराना है, वो इसलिए जीतनी है कि दुनिया में आने वाले काल में भारत में जो भी सत्ता आए वो संविधान को हाथ ना लगाए, इसका इशारा 2024 को हमें देना है. हमें कोई कांग्रेस, जेडीयू, बीएसपी और इनको जिता के बीजेपी को सिर्फ हराना नहीं है, तो ये इशारा देना है कि जो जो सत्तांध लोग, जो जो धर्मांध लोग, जो इस संविधान को नहीं मानते, उनको एक झटके में यहाँ की जनता, यहाँ की अम्बेडकराइट जनता, यहाँ की पुरोगामी जनता, यहाँ की संविधान को मानने वाली जनता एक झटके में तक से जमीन पर गिरा सकती है. इसलिए 2024 की लड़ाई हमें लड़नी है. हमें बहुत गंभीर रहने की बात है. हमने चंद्रयान भेजा, भारत ने भेजा, आप सभी एम्प्लॉयज़ के टैक्सेस में से पैसे गया, वो सरकारी तिजोरी में जमा हो गया, वहाँ से इसरो को वो अलॉट हुआ. संविधान में इसकी अमिटमेंट है, वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याचा अमिटमेंट बाबासाहेबांनी संविधानात केला आहे. म्हणूनच हे चंद्रयान चंद्रापर्यंत पोहोचला है. लक्षात ठेवा. बाबासाहेब नसते, बाबासाहेब नहीं होते लोकेश जी, और संविधान में विज्ञान को आगे ले जाने की बात नहीं लिखते, तो आप चंद्रयान चंद्र पे नहीं भेज पाते थे. हे उपकार बाबासाहेबांचे. त्या बाबासाहेबांचं नाव इथलं धर्मांध सरकार घेत नाही. एका अर्ध्या स्क्रीनवर मोदी आणि एका अर्ध्या स्क्रीनवर चंद्रयान दाखवते. ही विटंबना संविधानाची, ही विटंबना बाबासाहेबांची थांबवायची आहे. म्हणून 2024ला बीजेपीला हरवायचं आहे. समजा आपल्याला कशासाठी बीजेपीला हरवायचं आहे ते लक्षात घ्या. देशाची राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. संविधानात सर्वोच्च पद, सर्वोच्च सन्मान कोणाला दिला गेला? द्रौपदी मुर्मू. म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीला, मेल असो फिमेल असो. अरे तुमचा मीडिया जेव्हा चंद्रयान चंद्रावर जाते तर ती कोण? हैदर अली म्हणे, सीमा हैदर पाकिस्तानातून, तिला दाखवते एकीकडे चंद्रयान दाखवते. पण या देशातल्या महिला राष्ट्रपतीचा एक साधा फोटो इस राष्ट्रपति का मीडिया नहीं दिखाती, सीमा हैदर को दिखाती है. इससे बुरी हालत इस देश की क्या हो रही है, इसी हालत को सुधारने के लिए हमें 2024 की लड़ाई लड़नी है. तुम्हाला राष्ट्रपती दिसले का या चंद्रयान मोहिमेत कुठेतरी? त्यांचा साधा मेसेज तरी दिसला का? कोणत्या तरी मीडियानं दाखवलं का? ह्या सगळ्या अतिशय, तुम्हाला वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत. छोट्या छोट्या नाही आहेत, ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत. सर्वोच्च पद, राष्ट्रपतीचं पद, जिच्या खुर्चीवर काय लिहिलेलं आहे? धम्मचक्कानी पवत्तनानी. तुम्ही राष्ट्रपतीची खुर्ची पाहिली आहे का? तुमच्यापैकी कुणी राष्ट्रपतीची खुर्ची पाहिली आहे? गुगलवर चेक करा. राष्ट्रपतीच्या खुर्चीवर काय आहे? धम्मचक्र. राष्ट्रपतीच्या खुर्चीवर काय लिहिलं आहे? धम्मचक्कानी पवत्तनानी. या सगळ्या गोष्टीला तर संपवायचं आहे त्यांना. राष्ट्रपतीची गरिमा संपवायची आहे. म्हणून चंद्रयान असो किंवा देशाची संसद, जिला तुम्ही सेंटर विस्टा म्हणता, त्याच्याही उद्घाटनात तुम्हाला राष्ट्रपती दिसलेत का? नाही. कारण त्या महिला आहेत, कारण त्या आदिवासी आहेत. आणि मनुस्मृती काय म्हणते? कुठल्याही महिलेला आणि कुठल्याही आदिवासी म्हणजे काय? शूद्र आणि महिला हे दोन्ही शूद्र आहेत. कुठल्याही मोठ्या कामकाजात त्यांना येऊ दे. मनुस्मृतीचं राज्य या ठिकाणी लादण्याचा पहिला प्रसंग म्हणजे सेंटर विस्टामध्ये राष्ट्रपतीला नाकारणं आणि मनुस्मृतीची सुरुवात त्यांनी केली. म्हणून 2024ची ही लढाई आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बहुतांश लोक आहेत. आमचे अरविंद सोनटक्के रिटायर झालेत, इन्कम टॅक्स कमिशनर होते, रिटायर झाले. रिटायर झाल्यावर तुम्ही म्हणजे याच्यापैकी बरेचसे लोक रिटायर आहेत. फक्त त्यांचं लक्ष एवढंच असते की सुनेनं चहा नाही दिला त्याची नाराजगी. त्यांचे जीवन कसं चाललं मी सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. बघा, त्याने मला पाण्याची बॉटल आली गंगाजल, तो म्हणतो सर ये गंगाजल है लीजिए. मी काय म्हणतो, भाई ये
H2O का फॉर्मूला बदल गया कि वही फॉर्मूला है. आता तो होता यंग पुजारी हुशार होता, तो हात जोडून म्हणतो सर बोले गंगा जल फॉर्म्युला बदला नाही. आता याचा अर्थ असा आहे की आता आपण बसलेलो, म्हणजे पूर्ण नाही सांगत मी, आपण इथे बसलो. पृथ्वी नावाचा ग्रह सूर्यापासून किती किलोमीटर दूर आहे? कोणाला एखादा बोलू शकेल? आपण इथे बसलो आणि सर्व लोक आपण आता 30 किलोमीटर प्रति सेकंडनं फिरत आपण सर्व. बघा बरं का, मला H2O दिला, धन्यवाद त्यांचे. हॉटेलमध्ये गेलो लोक ते वेटरला म्हणतात H2O लेके आणा, त्याला कळतच नाही बिचारायला की H2O म्हणजे काय. नाही तर मंदिरामध्ये ना आमच्या इकडे आमच्या भंतेची लोक ते पाणी देतात, ते पाण्याचा फॉर्म्युला बदलत नाही बरं का. आता याचा अर्थ असा आहे की या पृथ्वीवर तुम्ही मी बसलेलो आहे, सध्या बसलेलो आहे. आता आपण कुठल्या गतीने फिरत आहोत? 30 किलोमीटर प्रति सेकंड, 30 किलोमीटर प्रति सेकंड गतीने सूर्याच्या अवतीभोवती फिरत आहोत. हे सर्वांना मी माहिती देता प्रश्न विचारत मी, माझा प्रश्न असा होता की सूर्यापासून पृथ्वी किती किलोमीटर दूर आहे? हे याला इंग्रजीमध्ये म्हणतात 150 मिलियन किलोमीटर, म्हणजे 15 कोटी किलोमीटर. एका कोटीमध्ये 100 लाख, 1500 लाख किलोमीटर सूर्य आहे, मधातले ग्रह आहेत. आपण यावेळेला पृथ्वी नावाच्या ग्रहावर बसलेलो आहे. तुम्ही सांगा पृथ्वी हलत आहे का? वाटते हलते का? मी नाही हलत. आता मी समजा पुस्तक आहे, इथून इथे टाकलं, ते ह्याच्यावर पडलं, पृथ्वी पडली तर कशा पडेल? पृथ्वीच्या खाली तो नागोबाई नाही आणि तो कासबाई नाही, काहीच नाही आहे. आता हे जे विज्ञान आहे बघा, बुद्धाची क्रांती, पहिलं वैज्ञानिक बुद्ध आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की पृथ्वी सूर्याच्या अवतीभोवती फिरत 30 किलोमीटर प्रति सेकंड, पूर्ण नाही सांगत, पण 30 किलोमीटर प्रति सेकंड आहे. हे तुम्हाला जर ज्या दिवशी तुम्ही मैदानात रात्रीच्या वेळेला उभे राहा आणि जेव्हा आकाशामध्ये तारे दिसतात ते मिनिमम 2000 डोळ्यांनी दिसतात. सर्वात जवळच्या ताऱ्याचं नाव माहीत आहे? सर्वात जवळचा तारा कुठला आहे? सूर्य. सर्वात जवळच्या ताऱ्याचं नाव काय? सूर्य तारा आहे. आणि तो 15 कोटी किलोमीटर आहे, म्हणजे 1500 लाख किलोमीटर आहे. मुद्दा असा आहे की या देशामध्ये विज्ञानाची क्रांती आणि विज्ञानाच्या दुश्मनाचं नाव आहे RSS. विज्ञानाच्या दुश्मनाचं नाव काय? RSS. मी इकडे तिकडे काय बोलणार नाही, ते प्रीतम जसा बोलला तर डायरेक्टच तुम्हाला सांगणार. आणि RSSला संपवणे, मी तुम्हाला सांगतो, मी RSSला संपवण्याकरता घराच्या बाहेर पडलेलो आहे. तुमच्यापैकी कोण कोण तयार आहे? वा भाई वा, टाळ्या वाजल्या आणि हाती वरतं, थँक्यू. आता मुद्दा असा आहे की मी रिटायर्ड झालो आणि मी एका मुंबईला भाषण दिलं की म्हटलं आता मोदीला रिटायर करेल. काय वाटतं, त्याला रिटायर करायला पाहिजे की नाही? फार थकून गेला बिचार, दिवसभर शर्ट बदलतो, पॅन्ट बदलतो, काय काय आतलं बदलत राहतो, मेकअप करत राहतो, तो फोटोग्राफर काय, कॅमेरामॅन काय, सर्व घेऊन फिरतो आणि टेलिप्रॉम्प्टरशिवाय बिला बोलूच नाही. म्हणजे त्याला टेलिप्रॉम्प्टर नसेल तर आपला मोदी काय बोलू शकत नाही. बोलू शकतो का? टेलिप्रॉम्प्टरशिवाय मोदी बोलू शकत नाही. आता एवढ्या थकल्या भागल्या माणसाला, चला आम्हाला 60 वर्षी रिटायर केलं तर ह्याला रिटायर करायला पाहिजे की नाही? मोदीला रिटायर करायचं की नाही? हां. तर आता मुद्दा आता मी ह्याच्यावर येत आहे आणि लोकेश आणि प्रीतमच्या डेटावर येत आहे मी. आणि तुमच्यासमोर मी एक डेटा सांगत आहे. खूप फिगर नाही सांगणार बरं का. तुम्ही मला डेटा फार आवडतो, कारण आय लव्ह प्रिपरेशन, आय लव्ह होमवर्क. माझं होमवर्क नसेल तर तुमच्यासमोर येऊन काही फायदा नाही. मला हे नाही जाय बाबासाहेब या ग्रंथात हे म्हटलं, त्या ग्रंथात हे म्हटलं, हे काय तुम्हाला सांगायचं नाही. असं आहे की 2019मध्ये भाजपचे 303 खासदार होते. किती होते? 303. आणि NDA म्हणजे त्यांचा जो ग्रुप आहे त्याला 332 खासदार होते. आणि तेच खासदार म्हणजे UPAचे होते 144. आणि त्यांचं 188 खासदार भाजप NDAचे जास्तीचे होते. तर भाजपचे किती होते? 332. लक्षात ठेवायचं. 2019 332. बरोबर आहे. आता ह्यांना वोट जे पडले असे पडले, भाजपला म्हणजे NDAला पडले 25,90,00,000. 2019 मी तुमच्याशी एकदम जबरदस्त डेटा सांगत आहे.
आता 25 कोटी 90 लाख पडले आणि जो UPA होता म्हणजे काँग्रेस ग्रुप होता त्याला होते 22 कोटी 90 लाख. म्हणजे काँग्रेस ग्रुपला होते 3 कोटी वोट कमी होते. 2019मध्ये NDA भाजपचं सरकार झालं, त्याला फक्त 3 कोटी एक्स्ट्रा मिळाले. बरोबर आहे. आता आपण सर्व बसलेलो आहे, आताचा डेटा आपण बसलेलो या क्षणाला. आपण जेव्हा बसलेलो आहोत तर यांचे NDA म्हणजे भाजपचे टोटल आमदार या क्षणाला आहेत 1704. फिगर लक्षात ठेवा. भाजपचे आणि त्यांच्या सहकारी लोकांचे किती आमदार आहेत? 1704. आणि आता इंडिया जो ग्रुप फॉर्म झाला आहे म्हणजे त्यांचे अपोजिट त्यांचे 1793 1793 एवढे आमदार इंडिया या ग्रुपचे आहेत. आता भाजप म्हणजे NDAचे वोट आज आपण बसलेलो, आज आपण किती वोट आहेत त्यांचे वोट आहेत 23 कोटी 20 लाख त्यांचे वोट आहेत NDAचे आमदारांना मिळालेले या क्षणाला. आणि या क्षणाला बघितलं तर इंडिया ग्रुपला म्हणजे त्याच्या सर्वच आले, म्हणजे जनता दल आलं, सर्व गट आले, JDS आलं, त्यांना 26 कोटी 80 लाख. आज इंडिया ग्रुपला 3 कोटी 60 लाख वोट्स जास्त आहेत. म्हणजे आज भाजप भारतातून तडीपार व्हायच्या तयारीत आहे. आज भारतामध्ये अवस्था आहे तुम्ही आणि मी म्हणजे प्रीतमनं म्हटलं, लोकेशनं म्हटलं, त्यांचा डेटा पूर्ण घेतो माझं संपवतो. विश्व के सर्वश्रेष्ठ महामानव, करुणा के सागर तथागत बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, विश्व के ज्ञान के प्रतीक, विश्व रत्न, संविधान के निर्माता, बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, सभी महामानवों को मैं अभिवादन करता हूँ. इस धम्म मंच पर विराजमान हुए हमारे आदरणीय लोकेश नाइक जी जो बंगलोर कर्नाटक से आए, उन्होंने बहुत ही अच्छे प्लानिंग दिया हम लोगों को. दूसरा जो अभी प्रीतम जी जो पूरे भारत में घूमकर बाबा साहब आम्बेडकर की मूवमेंट का काम करते हैं और न डरते हुए निडर नेतृत्व चाहिए वो निडर नेतृत्व प्रीतम जी. और अभी जो आपके सामने बात रखी थी अरविंद सोनटके साहब जो पूरे 22 प्रतिज्ञा को लेकर एक अपनी मूवमेंट चला रहे हैं. उसके बाद जो अभी रमेश जी जीवने जो आने वाले हैं और इस कार्यक्रम के अध्यक्ष राजकुमार जी जवादे, उसी तरह सभी सुनने वाले श्रावक संघ सभी को नमो बुद्धाय, जय भीम. आज की धम्म की परिस्थिति क्या है इस बारे में मैं आपके सामने कुछ बातें रखूँगा. बुद्ध धम्म का पतन क्यों हुआ ये पहले इसके बारे में हम सोचेंगे कि तथागत बुद्ध का परिनिर्वाण होने के बाद 100 साल के बाद दूसरी धम्म संगति हुई और दूसरी संगति में बुद्ध धम्म में विभाजन हुआ. 2 पार्ट हुए, विभाजन हुआ, उसमें हीनयान महायान जैसे 2 पंथ निर्माण हुए. उसके बाद सम्राट अशोक का राज आया, तब तक बुद्ध धम्म के 18 पंथ निर्माण हुए थे. कैसा बुद्ध धम्म टूटते गया ये आपको बताने की कोशिश कर रहा हूँ कि जो महायान पंथ था जिसमें ज़्यादातर ब्राह्मण लोग थे उन्होंने अपने 18 पंथ निर्माण किए थे. और जो मूल रूप से तथागत बुद्ध का धम्म था जो नैसर्गिक और मानवीय आधार पर, तर्क और विज्ञान पे आधार पर
उसको बाजू हटा करके एक चमत्कारिक अलौकिक इस प्रकार का विचार का धम्म वो लाना चाहते थे। इसलिए उनके जो विविध शाखाएं निर्माण करके आखिरी 25 शाखाएं उन्होंने निर्माण करके इस तरह से बुद्ध धम्म के विचारों को तोड़ करके जो ओरिजिनल बुद्ध धम्म के विचार थे उनको तोड़ करके इस तरह से जो बुद्ध का विचार था वो नष्ट करने का प्रयास किया। अब हम बाबा साहब की बात कहते हैं कि बाबा साहब आम्बेडकर ने हमें राष्ट्र घटना संविधान दिया है। संविधान में उन्होंने काफ़ी प्रयास किया कि हमें सभी प्रकार की सुविधा मिले, ये समाज समता स्वातंत्र्य बंधुभाव और न्याय के आधार पर चले, किसी पे अन्याय अत्याचार न हो, समता स्वातंत्र्य बंधुभाव का राज हो। इस तरह बाबा साहब आम्बेडकर ने हमें संविधान दिया। संविधान में उन्होंने जो हमने नहीं मांगा था वो भी बाबा साहब आम्बेडकर ने दिया। उसके बाद बाबा साहब आम्बेडकर को बुद्ध धम्म देने की दीक्षा देने की क्या ज़रूरत महसूस हुई, क्यों उन्होंने दिया? जब उन्होंने हम सभी लोगों को समता स्वातंत्र्य बंधुभाव सभी प्रकार की सुविधा देने के बावजूद भी उन्होंने बुद्ध धम्म की दीक्षा दी। इसके पीछे ये मतलब था कि उनको लगा कि मैंने संविधान तो इस देश का संविधान अच्छा बनाया है, लेकिन संविधान चलाने वाले लोग अगर ठीक नहीं रहे, संविधान चलाने वाले लोग अगर विषमतावादी है, तो संविधान कितना भी अच्छा लिखने के बावजूद भी ये लोग इस देश में अन्य अत्याचार करेंगे, विषमता फैलाएंगे और लोगों का शोषण करेंगे। ये बाबा साहब आम्बेडकर को इसकी पूरी जानकारी थी। इसलिए बाबा साहब आम्बेडकर ने इस देश में समता स्वातंत्र्य बंधुभाव और न्याय की व्यवस्था निर्माण करने के लिए हमें बुद्ध धम्म दिया, ना कि बाबा साहब आम्बेडकर ने हमें बुद्ध धम्म पूजा अर्चा करने के लिए नहीं दिया। आध्यात्मिक विषय के बारे में बाबा साहब आम्बेडकर ने हमें बुद्ध धम्म नहीं दिया। बाबा साहब आम्बेडकर ने जो बुद्ध धम्म दिया हमें, इस देश में जो व्यवस्था परिवर्तन करने के लिए, इस देश में समता स्वातंत्र्य बंधुभाव और न्याय की व्यवस्था निर्माण करने के लिए हमें बाबा साहब आम्बेडकर ने बुद्ध धम्म दिया। आज हम बुद्ध धम्म को कुछ से हमारा भिक्खु संघ बुद्ध धम्म के तरफ जो देखने का उनका नज़रिया है वो अलग है। वो 22 प्रतिज्ञा भी नहीं चाहता। हमारा भिक्खु संघ 22 प्रतिज्ञा भी नहीं चाहता। ये सब लोग तर्क निकालते। अभी कोई मुस्लिम अगर बुद्ध धम्म में आना चाहता तो वो ब्रह्म विष्णु महेश को तो पहले ही मानता नहीं। कोई क्रिश्चियन आना चाहता है तो वो तो ब्रह्म विष्णु महेश को मानता ही नहीं। इस तरह से कहीं ना कहीं तर्क निकाल करके वो 22 प्रतिज्ञा का विरोध करना चाहते हैं। विश्वाला करुणा आणि मैत्रीचे संदेश देणारे जगातले पहिले रिपब्लिकन विचारवंत सम्यक संबुद्ध आमचे दिग्विजय नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांना प्रथम मी अभिवादन करतो। आजच्या द्वितीय सत्राचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र राजकुमार जवादेजी, मंचावर उपस्थित मान्यवर मंडळी, उपस्थित बौद्धजन हो, या ठिकाणी जे विषय घेतले गेलेले आहेत त्या विषयाचा चर्चेचा बिंदू जो आहे तो जातनिहाय जनगणना आणि जाती अंताची लढाई हा जो विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने जर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन आपण बघितला तर बाबासाहेबांचं सगळं आयुष्य, सगळी चळवळ, त्यांची सगळी पुस्तकं, त्यांचे सगळे लढे हे सगळे जाती अंतासाठी आहेत। कारण जाती अंत केल्याशिवाय राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही।
हे स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. कारण जात म्हणजे हा एक प्रकारचा बंदिस्त वर्ग आहे आणि एक एक जात म्हणजे ते एक एक राष्ट्र आहे. आणि म्हणून या देशामध्ये कुठल्याही जातीच्या संदर्भाने जर आम्ही भूमिका घेतली तर त्या जातीच्या माणसांना असं वाटतं की आमचं जे काही अस्तित्व आहे, आमचं जे काही राष्ट्र आहे ते नष्ट व्हायला निघालेलं आहे. म्हणून आम्ही जेव्हा जातीअंताच्या लढाईची भूमिका घेतो त्यावेळेला असं वाटतं त्यांना की हे जातीय शोषणाच्या विरुद्ध नाही तर ते आमच्या विरुद्ध लढाई करत आहे. आणि मग हे सगळं बाबासाहेब आंबेडकर करत असताना शेवटचा पर्याय जो बाबासाहेबांनी आमच्यापुढे ठेवला तो बुद्ध धम्माचा पर्याय आमच्यापुढे ठेवलेला आहे. कारण त्यांचा अंतिम जो विचार आहे की या देशाला राष्ट्र म्हणून जर मान्यता मिळवायची असेल, या देशातला लोकांना जर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, विज्ञान आणि बुद्धी प्रामाण्यवादी करायचं असेल तर बुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तो पर्याय जर भारताने स्वीकारला तर या देशामध्ये विषमता नष्ट होईल, ब्राह्मणवाद, भांडवलवाद नष्ट होईल. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जर कुणाची जबाबदारी असेल जाती नष्ट करायची तर ती बौद्धांची आहे. आणि म्हणून बौद्धांना थेट प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1919मध्ये ही भूमिका घेतली जातीच्या संदर्भातली आणि 31मध्ये ब्रिटिश अधिकारी जे हटन होते त्यांच्यासोबत त्यांनी SC STची जातीची यादी तयार करून दिली. परंतु ती यादी तयार करत असताना बाबासाहेबांनी त्या जातीला जात नाही म्हटलं तर त्याला वर्ग म्हटलं. आणि म्हणून डिप्रेस क्लास ही मुवमेंट बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली. कुठली? कास्ट म्हणून नाही, वर्ग म्हणून, डिप्रेस क्लास. ती क्लासची लढाई बाबासाहेब लढत असताना पुणे करारामध्ये आम्ही दिसते की त्याला जातीची लढाई करण्याचा प्रयत्न झाला. कारण इंग्लंडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्लासची लढाई जिंकलेली होती आणि गांधीजी त्या ठिकाणी उपोषणाला बसले. आणि 8 सप्टेंबरचं त्यांचं पत्र आहे त्यावेळेचं रॅमसे मॅकडोनलला लिहिलेलं की हा जो डिप्रेस क्लास आहे हा हिंदू धर्मापासून मी वेगळा होऊ देणार नाही. डॉक्टर आंबेडकरांच्या हातामध्ये आपण जे अधिकार दिलेले आहेत ते हिंदू धर्म नष्ट करण्याचे आहेत आणि मी माझी प्राणाची आहुती देईल परंतु त्यांची स्वतंत्र जनगणना होऊ देणार नाही. ही लढाई आजची नाही आहे, ही लढाई बाबासाहेबांनी सुरू केलेली आहे आणि ती संविधानापर्यंत येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा देशांना असं म्हटलेलं आहे की मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही आहे. आम्ही सगळे शेड्यूल कास्ट आहोत. आम्ही जातीच्या अंताची लढाई लढत नाही आहे तर बुद्ध धम्मामध्ये जाती आणत आहोत. आणि म्हणून महार आणि बौद्ध अशी नोंद आम्ही करतो. म्हणून या देशामध्ये विषमता आहे. तुम्ही बघा, तुम्ही जर जातीने महार बौद्ध असाल तर रूपाताई कुलकर्णी ह्या ब्राह्मण बौद्ध आहेत. म्हणजे हिंदू धर्माची उच्च नीचता तुम्ही आणलेली आहे. बुद्ध धम्मामध्ये जाती नाही. भिक्षू संघामध्ये जेव्हा प्रवेश देत होते तथागत त्यावेळेला त्याच्या पूर्व नावाने आणि त्याच्या वर्णाने त्याला ओळखल्या जात नव्हतं, त्याला एका नव्या नावाची ओळख देत होते तथागत. कशासाठी? तर तथागताने त्या कालखंडामध्ये जात वर्ण जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी प्रचंड भूमिका घेतलेली होती. आणि म्हणून बुद्धाने भिक्खू संघ जे मॉडेल उभं केलं ते जात आणि धर्मविरहित असं मॉडेल उभं केलं. आणि त्याचाच आदर्श घेऊन बाबासाहेब आंबेडकर एक बौद्ध उपासकाचा वर्ग तयार करू पाहत आहेत. आणि म्हणून त्यांनी 21 फेब्रुवारी 1948ला संविधानामध्ये तरतूद केली. काय तरतूद केली? एनी सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. कास्टची तरतूद केलेली नाही आहे. संविधानामध्ये 3 प्रकारचं रिझर्वेशन आहे. 340 कलमाप्रमाणे सामाजिक सोशल बॅकवर्ड क्लास हे पहिलं रिझर्वेशनचा बेस आहे. दुसरा बेस आहे ज्या जातीसोबत अमानवीय व्यवहार होतो, ज्या जातींच्या सोबत अमानवीय व्यवहार होतो अशा जाती ज्याला शेड्यूल कास्ट म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे रिझर्वेशन आम्हाला मिळते ते जमातीमधून मिळते. म्हणजे आदिवासींचं जे कस्टम आहे, त्यांचं जे कल्चर आहे त्याच्या आधारावरती जे काही आहे ते रिझर्वेशन मिळते. हे 3 जे बेस आहेत ते बेस आंबेडकरी चळवळीने लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचे हे बेस आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय करू पाहत आहेत? या देशामध्ये जाती नष्ट करण्याची व्यवस्था करू पाहत आहेत. आणि जाती नष्ट करून, कास्ट नष्ट करून त्यांना काय निर्माण करायचं आहे? तर वर्ग निर्माण करायचा आहे. म्हणून बाबासाहेब असे म्हणतात की मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही. का असणार नाही? तर त्यांना जाती नष्ट करायच्या आहेत. म्हणून त्यांनी ठराव केले होते की जे काही पॉलिटिकल रिझर्वेशन मिळते SC म्हणून ते नष्ट झालं पाहिजे. ही लढाई आम्हाला समजली नाही. आम्ही आजही शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन घेतो. मी महाराष्ट्रातल्या अभ्यासक लोकांना, विद्वानांना विचारतो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाप्रमाणे रिझर्वेशन घेतात का?
अजिबात घेत नाही आहे. उलट चुकीचं घेता असं मी म्हणतो. उलट तुम्ही तुमचं नुकसान केलं आणि येणाऱ्या पिढ्यांचं तुम्ही नुकसान करायचं असं मी म्हणतो. त्याचं उदाहरण मी आपल्याला देतो. 2011च्या जनगणनेचा जर रिपोर्ट तुम्ही पाहिला तर महाराष्ट्रामध्ये 11,56,00,000 लोकसंख्या आहे. आणि या महाराष्ट्राच्या 11,56,00,000 लोकसंख्येमध्ये पर्टिक्युलर बौद्धांचं आणि महारांचं जर प्रमाण लक्षात घेतलं तर 2011च्या जनगणनेप्रमाणे आम्ही 1,32,00,000 आहोत. नागपूरच्या दीक्षाभूमीने ज्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांच्या रजिस्टर जर आम्ही चेक केले तर 46 अशा जाती आहेत की ज्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. कुठे आहेत ते? या सगळ्यांचं जर आम्ही कॅल्क्युलेशन करू शकलो तर महाराष्ट्रामध्ये बौद्धांचं प्रमाण किती टक्के होते? 16% होते. तुम्ही 16% रिझर्वेशन एक कम्युनिटी म्हणून घेऊ शकता. केले प्रयत्न कधी तुम्ही जातीअंताच्या लढ्याचे? नाही. उलट तुम्ही चुकीचं रिझर्वेशन घेतलं, शेड्यूल कास्टचं घेतलं आणि जाती तुम्ही कायम ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर महार जात असाल तर मग रूपाताई कुलकर्णी ब्राह्मण होणार. इथे एकनाथ साळवे होते ते कुणबी बौद्ध होणार. भटके विमुक्तांचे लक्षण माने ते त्यांच्या जातीचे असणार. मायक्रो ओबीसी म्हणून जे हनुमंत उपरेंनी मुवमेंट चालवली तर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या जातीचा हा बुद्ध धम्म करणार आहे. काय करणार आहे तुम्ही? वेगवेगळ्या जातीचा बुद्ध धम्म करणार आहे. म्हणजे तुम्ही हिंदू धर्माची लढाई लढत नाही तर हिंदू धर्माने ज्या जाती निर्माण केल्या त्या जाती तुम्ही बुद्धाच्या धम्मामध्ये आणत आहेत. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं काम करत नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे जाती नष्ट करणे, परंतु आम्ही जाती जिवंत ठेवण्याचं काम करतो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवतो असं आम्ही म्हणत आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम पुढे घेऊन गेलं पाहिजे. आपल्या डोक्यात असलेले कार्यक्रम पत्रिकेवर आणायचे आणि त्याला आंबेडकरी चळवळ म्हणायचं हे सोडून दिलं पाहिजे. तुम्ही नव्या पद्धतीनं विचार करा, नव्या पद्धतीनं मुवमेंट सुरू करा. तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी जो राजमार्ग उभा केलेला आहे धम्म क्रांतीच्या माध्यमातून तुम्ही या देशामध्ये सत्तेमध्ये जाऊ शकता. RSS BJP सत्तेमध्ये येऊ शकत नाही. त्यांची ताकद नाही देशाच्या संविधाना हलवायची. कर्नाटकाचा उल्लेख झाला. कर्नाटकामध्ये कशी क्रांती झाली? कर्नाटकामध्ये लिंगायत समाज आहे. लिंगायत समाजाने भूमिका घेतली की लिंगायत समाज हा स्वतंत्र समाज आहे आणि त्याला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. आणि कर्नाटक सरकारसोबत आंदोलन करून भूमिका घेऊन त्यांनी त्या राज्यामध्ये ठराव केला की लिंगायत समाज हा स्वतंत्र समाज आहे आणि तो ठराव केंद्राला पाठवलेला. संपूर्ण जगाला समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत बुद्ध, सामाजिक क्रांतिजनक महात्मा ज्योतिराव फुले, ट्रेड युनियनचे भारतातील जनक नारायण मेघाजी लोखंडे, आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज, आमच्या सर्वांचे मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांच्या स्मृतींना माझे विनम्र अभिवादन. आज बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचं राज्यस्तरीय अधिवेशन इथं संपन्न होत आहे आणि आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. हा शेवटचा टप्पा जो होता तो प्रबोधन सत्राचा होता आणि याच्यामध्ये जे विषय ठेवले होते भारतीय संविधानाची वर्तमान स्थिती व आव्हाने आणि दुसरा विषय होता जातीनिहाय जनगणना व जातीअंताचा लढा आणि संविधानातील धोरणे एक विश्लेषण. या दोन्ही विषयावरती आपले जे वक्ते होते त्या वक्त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकेश नाईक साहेब, प्रसिद्ध विचारवंत बेंगलोर, यांनी आज भारतीय संविधान वाचवण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे याच्यावरती फार उत्कृष्ट त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आज गरज ही आहे मित्रांनो, आपण सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही आणि जे संविधान विरोधी लोक आहेत त्या संविधान विरोधी लोकांचा पराभव मैदानात नाही तर मतदान पेटीतून जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही यशस्वी होणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंच आहे, ज्यावेळेस संविधान दिलं या देशाला तेव्हा बाबासाहेब म्हणतात की संविधान कितीही चांगलं असेल परंतु ते राबविणारे लोक जर प्रामाणिक नसतील तर संविधान उपयोगाचं नाही. आज ती स्थिती आलेली आहे मित्रांनो. ज्यांना आम्ही संविधान राबविण्याची जबाबदारी आम्ही दिलेली आहे ते सर्व लोक संविधान विरोधी आहेत. म्हणून आज संपूर्ण देशामध्ये संविधान विरोधीच कार्य सुरू आहे. फार लांब जाण्याची आवश्यकता नाही. इथे आताच या 2-3 महिन्याचं पूर्वीचं मणिपूरमध्ये जे काय कांड घडलेलं आहे मित्रांनो, ते काय ते लोक आदिवासी लोक या देशाचे रहिवासी नाहीत का? ते कुकी आणि मतई लोक त्यांच्यामध्ये झगडे लावून तिथे त्यांची धिंड काढल्या जाते. हे संविधान विरोधी कृत्य आहे. बिल्किस बानो त्या भगिनीवरती गुजरातमध्ये 11 लोकांनी अत्याचार केलात. त्या 11ही लोकांना कोर्टाने दोषी ठरवलं परंतु त्या गुजरात सरकारने
विधानसभेत ठराव पास करून ते 11च्या 11 लोकांना निर्दोष केलं आणि जेलमधून सोडलं. हे किती संविधानाचा अपमान आहे मित्रांनो. हे सगळं वाचवायचं असेल तर जे संविधानप्रेमी लोक आहेत, जे खरंच ज्यांना आपले हक्क आणि अधिकार वाचवायचे असतील, तर आज सर्वांनी आम्ही एकत्रित येऊन जे संविधान विरोधी लोकांना आम्ही पराभूत केलं पाहिजे. हाच एक संदेश आम्हाला या बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून द्यायचा आहे. मित्रांनो, ही काही कुठलीही पॉलिटिकल पार्टी नाही आणि आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टी संबंधित नाही. परंतु आम्हाला असं वाटते की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्षातून आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळवून दिलेत, ते हक्क आणि अधिकार खरंच पुढची पिढी उपभोगू शकेल काय, याचा प्रश्न आमच्या सर्वांच्या पुढे आहे मित्रांनो. आणि हे वाचवायचं असेल तर जो कोणी BJP RSSला पराभूत करते अशा लोकांच्या पाठीमागं आम्ही उभी राहण्याची गरज आहे. जे काही होट कटर्स लोक आहेत त्या होट कटर्स लोकांना बाजूला सारून जो खरंच ज्या ताकदीनिशी जो लढत असेल BJP विरोधात, त्याच्या पाठीमागं आम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि आमचे जे गटबाजी आहेत ते रिपब्लिकनचे किती गट असोत त्या सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे, जेणेकरून जे होट कटर्सची जी भूमिका हे लोक करतात, कोणी BJPकडे जातात, कोणी काँग्रेसकडे जातात, कोणी शिवसेनेकडे जातात, हे होट कटर्सची भूमिका आम्ही बंद केली पाहिजे. आणि जो RSSच्या विरोधामध्ये जो आहे सक्षमपणे पर्याय आम्ही उभा केला पाहिजे. त्यासाठीच तथागत बुद्धांनी सांगितलंच आहे की जर एखाद्या विषयावरती तुमचं कुठं मतमतांतर असेल तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, अशा लोकांनी सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे आणि एकत्रित येऊन निर्णय घ्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत चर्चा करा आणि चर्चेतून एकत्रित निर्णय घ्या आणि त्या एकत्रित निर्णयावरती तुम्ही ठाम राहा. तसं नाही मित्रांनो, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन या मताची आहे की सर्वांनी एकत्रित येऊन जो काही निर्णय होईल त्या निर्णयासोबत आमचे बहुजन एम्प्लॉईज सोबत राहील आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. बस एवढेच मी बोलतो. आणि या वक्त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे. जीवने सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, लोकेश नाईक, अरविंद सोनटके साहेब, प्रीतम बुलकुंडे या सर्वांनी आपणास मार्गदर्शन केलेलं आहे. आता मी सर्वांचे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे आभार मानतो आणि मी माझं अध्यक्ष भाषण इथं समाप्त करतो. जय भीम, जय भारत.